वृंदा ते पत्र वाचण्यासाठी बैचेन होती. तिला अजिबात असं वाटत नव्हते की मुरादेवीला थोडाही त्रास व्हावा. अगोदरच तिने अनेक संकटे झेलेली होती. इतकेच काय, तर तुरुंगवासही अनुभवला होता. हा सगळा विचार करत ती ते पत्र वाचण्यासाठी एका कोपऱ्यात आली. पत्रामध्ये लिहिलं होतं, मी द्विधा मनस्थितीत आहे. मला तू पुन्हा एकदा भेट, मग मी तुला सांगेल की मुरादेवीला कुठे भेटायचंय. मुरादेवीवर तुझं पूर्ण लक्ष असू दे. मुरादेवीची मानसिक अवस्था ठीक नाही. ती काहीही करू शकते. मुरादेवीला कोण भेटायला येत आणि तिला कोण काय बोलत याकडे लक्ष असू दे. काही विशेष असल्यास मला सांगायला विसरू नकोस. पत्र वाचल्यानंतर जाऊन टाक. मला आशा आहे की भगवान बुद्ध आपल्याला यामधून मार्ग दाखवतील. प्रत्यक्ष भेटल्यावर महत्त्वाचं सांगेन. पत्र वाचल्यानंतर दासीला थोडंसं बरं वाटलं. त्याच रात्री तिने भंतेला भेटायचे ठरविले. कोणत्याही परिस्थितीत तिला मुरादेवीला योग्य मार्गावर आणायचे होते. ती तिच्या राणीबद्दल फारच एकनिष्ठ होती. तिच्यावर थोडेही संकट येऊ नये असे तिला वाटत होते. राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर चाणक्य शिष्यासोबत शहर पाहण्यासाठी गेला. राजघराण्याबद्दल त्याने शिष्याला अनेक प्रकारचे प्रश्नही विचारले. बोलत बोलत ते एका मंदिराजवळ येऊन थांबले. मंदिर कोणाचं होतं हे चाणक्याला माहीत होतं. तरी देखील त्याने शिष्याला विचारलं, हे कोणत्या देवाचं मंदिर आहे. शिष्य चाणक्याकडे पाहत बोलला, ब्राह्मण देव, मला हे सांगताना अत्यंत घृणा वाटते की हे मंदिर काली मातेचं आहे. काली मातेची मूर्ती आत आहे. कितीतरी प्राण्यांची बळी या मातेसमोर दिल्या गेल्या असेल. आजपर्यंत हे सांगून शिष्य शांत झाला. चाणक्य म्हणाला, प्राण्याचा बळी देण्याचा प्रकार बंद झाला तर चांगलेच होईल. परंतु काली मातेचं दर्शन करणं काही वाईट नाही. मी तिचा भक्त आहे, तेव्हा मी तिचे दर्शन करतो, असे म्हणून चाणक्य आत गेला. शिष्याला ते काही ठीक वाटले नाही. बाहेर थांबून तो चाणक्याची वाट पाहू लागला. चाणक्य बराच वेळ बाहेर न आल्यामुळे शिष्याला चिंता वाटू लागली. गावासाठी नवीन माणूस आहे, माहीत नाही दुसऱ्याच रस्त्याने निघून गेला की रस्ता विसरला तर भंतेजी माझ्यावर नाराज होतील. आणखीन थोडं थांबलं पाहिजे. चाणक्य काही बाहेर आलाच नाही. शेवटी वाट पाहून थकलेला शिष्य विहाराच्या दिशेने निघून गेला. जाताना त्याने चाणक्य कुठे दिसतोय काय हे देखील पाहिलं. चाणक्य काही सरळ मार्गी माणूस नव्हता. मंदिरात तो यामुळे गेला होता की शिष्यापासून सुटका व्हावी. या मंदिरात राहण्याची चांगली व्यवस्था होती. तो तिथेच थांबला. शिष्य आपली वाट पाहत असेल या गोष्टीची त्याने कसलीच काळजी घेतली नाही. शिष्य आता निघून गेला असेल अशी खात्री पटल्यावरच तो मंदिराच्या बाहेर आला. चाणक्याला एक गोष्ट माहिती होती की दासी आज रात्री त्या भंतेला भेटायला जाणार आहे. म्हणून वाटेतच तिच्यावर आपण आपल्या बुद्धिमत्तेची जादू दाखवावी आणि तिला आपल्या बाजूने करावे या विचारात चाणक्य होता. असा विचार करत तो राजवाड्याच्या जवळ गेला आणि तिची येण्याची वाट पाहू लागला. रात्र होताच दासी राजवाड्याच्या बाहेर पडली. चाणक्य आत हळूहळू तिच्या मागे मागे जाऊ लागला. वृद्ध दासी बरीच दूर गेल्यावर तो दुसऱ्या मार्गाने तिला आडवा येत मोठ्या नम्रपणे म्हणाला, आपण इथे. भंतेजीचे पत्र देऊन आम्ही परत जात होतो. वाटेत कालीमातेचं मंदिर दिसलं म्हणून मी दर्शनासाठी आत गेले. शिष्याची तशी इच्छा नव्हती पण मी गेलो. मंदिराच्या बाहेर यायला मला वेळ लागला. शिष्य वाट पाहून निघून गेला. त्यानंतर मात्र मला रस्ता काही सापडला नाही. आपण यावेळी कुठे निघालात? आपण भंतेकडे जात असाल तर मलाही सोबत घेऊन या. दासीला चाणक्याची दया आली. ब्राह्मण देव, काही काळजी करू नका. मी भंतेकडेच चालले आहे. चला, आपण मार्ग विसरलेले आहात. मी आपल्याला भंतेकडे घेऊन जाते. त्यांच्या दर्शनासाठीच मी जात आहे. काय करणार? हे शहर खूप मोठं आहे आणि मी नवखा. रस्ता विसरलो असे म्हणत चाणक्य दासीसोबत चालू लागला. चालता चालता चाणक्याने दासीला विचारले, माते, काल आपण भंतेजीजवळ जे काही कथन केलं ते ऐकून मी फारच व्याकुळ झालो आहे, दुःखी झालो आहे. आपण गेल्यानंतर भंतेजीने या संदर्भात मला बरीच माहिती दिली. बिचारा मुरादेवी कोणत्याही परिस्थितीत असेल. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. वाईट तर मलाही वाटतं, परंतु त्यासाठी काहीतरी करून बसण्यात काय अर्थ आहे?
यामुळे मुरादेवीचंच नुकसान होईल. हे काय बोलत आहात आपण? एखाद्या स्त्रीने प्रतिज्ञा करावी आणि ती पूर्ण न व्हावी असं कधी झालंय? आपण तर मुरादेवीबद्दल चांगलं बोललं पाहिजे. मुरादेवीचं सर्व जग बदलून गेलं. का हे बदललेल्या भावनेमुळे झालं नाही? बोलता बोलता चाणक्य चांगलाच जोशात आला होता. दासीला त्यांचं बोलणं एखाद्या चमत्कारासारखे वाटले. मोठ्या आश्चर्याने तिने चाणक्याकडे पाहिलं. नंतर म्हणाली, हे तर मलाही दिसतंय, पण आपण काय करू शकतो? राजामुळेच असे घडले आहे. राजाला कोण जाब विचारणार? ईश्वर तर आहे. भगवान शिवाचे नाव घेऊन कार्यास सुरुवात केली तर कार्य पूर्णत्वास जाईल. दासी शांतच होती. चाणक्य पुढे बोलला, माते, मला तर असं दिसतं आहे की आपण राणीच्या कल्याणासाठी काहीही करू शकता. त्यावर राणी अचानक बोलली, काही शंकाच नाही. मोरादेवीच्या कल्याणासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्या दुःखी राणीचे दुःख दूर करण्यासाठी माझा जीव द्यायलाही तयार आहे. अतिउत्तम. स्वामीनिष्ठा असावी तर अशी. एक तर तू आहेस जिने राणीला मनापासून साथ दिली, असं आपल्या बोलण्यावरून वाटते आहे. किती चिंता आहे आपल्याला मुरादेवीची. चाणक्याने तिला आपल्या शब्दजाळ्यात अडकवले. प्रशंसा कोणाला आवडत नाही. दासी मोठ्या उत्साहाने म्हणाली, ब्राह्मण देव, मी तर माझं कर्तव्य पार पाडत आहे. हे माझं कार्य आहे. आपण दासीला पटविण्यात यशस्वी झालो आहोत हे लक्षात येतात चाणक्य बोलला, होय, हे आपलं कर्तव्यच आहे. पण आजकाल इथं इतकं कोण करतं कोणासाठी? आपल्या बोलण्यावरून तर वाटते की राणीसाठी आपण कोणत्याही त्याग करण्यास तयार आहात. का नाही करणार? पण करू तरी काय शकते? राणी म्हणते की ती नंदवंशाचा सर्वनाश करेल. सिंहासनावर आपल्या माहेरच्या कोणाला तरी बसवेल. पण हे काय बोलणं झालं? असं होणं शक्य आहे का? राणीचा पुत्र जिवंत असता तर वेगळी गोष्ट होती. हा निव्वळ वेडेपणा आहे. दासीचे वाक्य अपूर्ण ठेवत चाणक्य बोलला, काय म्हणता? राणीचा मुलगा जिवंत असता तर आपण तिला मदत केली असती. आपली स्वामीनिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे, पूजनीय आहे. चाणक्याच्या शब्दाने दासी पूर्णतः आतून मोहरली होती.